आपल्याला बघा साधारणतः ही एकदम शांती काम झालं. मला काय डोळ्यावर पण यायला नको, तर याची पण काळजी घ्यावी लागेल स्टेज करताना. चालेल काय तो केल्यानंतर असं येणार आहे ऊन. साडेपाचला आपण प्रमुख लोकांची भाषण होती. काय होतं चार्जचा टायमिंग दिला. टाकतो मी तुला मागून रस्ता नाही काय. बरोबर हो, पुढे बसायची व्यवस्था करायची. अहमदनगरच्या क्लेरा ब्रूस हायस्कूलच्या मैदानावरती जे आहे 3 तारखेला मोठा भव्य मेळावा होणार आहे आणि त्या अनुषंगाने जर बघितलं तर हेच ते भव्य मैदान आहे ज्या ठिकाणी हा मेळावा जो आहे तर तो पार पडणार आहे. आणि त्या अनुषंगानं आपण पाहिलं तर समता परिषदेचे सर्व पदाधिकारी असतील, त्याचबरोबर ओबीसी समाजाचे नेते जे आहेत तर त्यांच्याकडनं या मैदानाची पाहणी जी आहे तर ती खरं तर करण्यात आलेली आहे. भव्य असं मैदान या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे. पदाधिकारी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत. काय नेमकी या महाएल्गार मेळाव्याचा उद्देश आहे, किती लोक येतील, कशी तयारी आहे? महाएल्गार मेळाव्याचा उद्देश एवढाच आहे की ओबीसींवर जे संकट आलेले आहे आज, काल जे सरकारने ज्या पद्धतीने दोन्ही समाजांना, मराठा समाजाला आणि ओबीसी समाजाला ज्या पद्धतीने खेळवलं आहे, मसुदा तयार केला आहे, त्याच्यामध्ये कुठेही स्पष्टता नाही आहे की त्यांनी लगेच अध्यादेश काढला असं कुठलाही प्रकार नाही आहे. त्यांनी कालचं जे मुंबईवर येणारं संकट होतं जरांगे पाटलांच्या माध्यमातून, जी गर्दी होणार होती, जो वाताहत होणार होती मुंबईची, ती थांबवण्यासाठी त्यांना खेळवलेलं आहे. आणि त्याच्यातून ओबीसींना वाटलं की आपल्यावर अन्याय होतोय, त्यामुळं हा या ठिकाणी महाएल्गार मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि ओबीसीचं आरक्षण वाचव यासाठी हा मेळावा आयोजित केलेला आहे. कुठेतरी या माध्यमातून बघितलं तर ओबीसी आणि मराठा असा हा वाद निर्माण होताना दिसतो आहे. काय नेमकी भूमिका असणार आहे आपली? आमचं बघा, आम्ही पहिले स्पष्ट केलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षणाबाबत आमचं दुमत नाही. त्यांना कुठल्याही पद्धतीने आरक्षण द्यावं. आमचं जे आरक्षण आहे ओबीसींचं, त्याला कुठेही धक्का न लावता त्यांना आरक्षण द्यावं. त्यांच्या मुलाबाळांनी शिकावं किंवा व्यवसायात पुढे जावं, हे आमचं म्हणणंच आहे. पण आमच्या समाजाला धोका न म्हणजे ओबीसी समाजाला धोका न लावता त्यांनी ते आरक्षण देण्यास काय हरकत नाही आहे. आज नुसतं सरकारने खेळवलेलं आहे दोन्ही समाजाला. जर नीट जर मसुदा वाचला, त्याचा जो ड्राफ्ट वाचला सगळा, तर तुमच्याही लक्षात येईल की त्यांनी नुसतं दोन्ही समाजांना खेळवलेलं आहे, ओबीसींना पण आणि मराठा समाजाला पण खेळवलेलं आहे. हा जो महाएल्गार मेळावा होणार आहे, कोण नेते येणार आहेत, कशी तयारी करण्यात आली, किती लोक अपेक्षित आहे आपल्याला? इथं मान्य भुजबळ साहेब येणार आहेत, गोपीचंदजी पडळकर, राम शिंदे साहेब, त्याचप्रमाणे प्रकाशजी शेंडगे, जे ओबीसी चळवळीत जे काम करतात तेवढे नेते उपस्थित राहणार आहेत. आणि या ठिकाणी जे मैदान आहे इथं सगळी व्यवस्था केलेली, पाण्याची सोय केलेली, त्यांना नाश्त्याची सोय केलेली, सगळी साऊंड सिस्टीम, मंडप डेकोरेशन, याची सगळी चांगल्या पद्धतीची सुविधा केलेली आहे. एकंदरीत जर आपण बघितलं तर या मेळाव्याची जोरदार तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आम्हाला कुणाचे आरक्षण जे आहे तर ते खेचून घ्यायचं नाही आहे, मात्र आमच्या आरक्षणाला कुठेतरी धोका निर्माण होतोय आणि म्हणून कुठेतरी हा महाएल्गार मेळावा जो आहे तर तो होत असल्याचं ओबीसी समाजाकडून सांगण्यात येत आहे. कॅमेरा पर्सन प्रसादसह सुनील भुंगळ, एबीपी माझा, अहमदनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.